ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे त्या विद्यार्थ्यांकरता एकदम बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे स्पेस सेंटरमध्ये काम करणे। टेक्निशियन बी ची पोस्ट आहे, त्याच्यात क्वालिफिकेशन 10th प्लस ITI, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिस्ट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स, केमिकल प्लांट, ITSM आणि RAC स्पेस अप्लिकेशन सेंटर। कुठे आहे लोकेशन? अहमदाबाद आहे। ट्रेड, आता बघा तुम्ही इथं ट्रेडचे नाव लिहिलेलं आहे। क्वालिफिकेशन सर्वांचं सारखं आहे, 10वी आणि ITI। फिटर आहे, मशिनिस्ट आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे आणि लॅब असिस्टंट, त्यालाच केमिकल प्लांट ITI। त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन आहे, त्याच्याही जागा किती? इलेक्ट्रिशियनच्या 8 जागा आहे। रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, पेमेंट आहे 69,100। तुमचं वय 18 ते 35च्या दरम्यान असलं पाहिजे। की नेमकं आपलं सिलेक्शन कसं होणार? का फक्त तुमचे मार्क कन्सिडर होणार, तुमची मेरिट लिस्ट बनणार फक्त आणि फक्त रिटर्न टेस्टनी बनणार। स्किल टेस्टला फक्त तुम्हाला पास करायचं आहे, तो आहे 90 मिनिटाचा पेपर, म्हणजेच त्याला 1.5 तास म्हणून। प्रश्न किती येणार? 80 MCQ येणार आहे, तर एका प्रश्नाला 1 मार्क आहे। निगेटिव्ह मार्किंग आहे 0.33। मग आता तुमचा सिलेबस काय असणार? जो तुम्ही ITI मध्ये शिकले त्या बेसिस वरतीच काय असणार? तुमचा पेपर असणार। स्किल टेस्ट आहे, स्किल टेस्ट पण तुमच्या सब्जेक्टच्या किंवा तुमच्या ट्रेडच्या आधारातच होणार, फक्त याच्यामध्ये तुम्हाला पास करायचं आहे। एक्झाम सेंटर कुठे होणार? आपल्याला जर तुम्हाला पेपर महाराष्ट्रात द्यायचे असेल तर महाराष्ट्रासाठी 2 सेंटर आहे, एक आहे मुंबई आणि एक आहे नागपूर। फॉर्म सुरू झाले 24 पासून आणि लास्ट डेट आहे 13 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला भरायचे 5 वाजेपर्यंत। फीज किती असणार फॉर्म भरायची? तर सर्वांसाठी युनिफॉर्म फीज 500 रुपये। तुमचे मित्र असेल तर त्यांना तुम्ही शेअर पण करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर आठवणी करा, व्हिडिओला लाईक करा। अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुमचा कोणता अपडेट मिस व्हायला नको। धन्यवाद।